राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। समाजरत्न श्री नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने आगामी 23 तारखेला सकाळी 9 वाजता अवयवदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। आरोग्यमंत्री दीपक सावंत, पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री श्री प्रकाश मेहता, आमदार श्री संजय केळकर, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, महापौर श्री संजय मोरे यांच्यासह अनेक मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी होतील अशी माहिती नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये दिली। अवयवदानाच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। 5000हून अधिक विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी होतील असं यावेळी श्री नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी सांगितलं। NKT कॉलेजपासून ही रॅली सुरू होणार असून ठाणे शहरातील विविध भागांमधून ही रॅली मार्गक्रमण करेल असं नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी यावेळी सांगितलं। यावेळी श्री मगनभाई ठक्कर हे देखील उपस्थित होते। 23 तारीख को सवेरे हमारी 9 बजे रैली निकलेगी। सवेरे 9 बजे से हमारी NKT कॉलेज से रैली निकलेगी। 5-6 हजार लोग साथ में रहेंगे, शिस्त के साथ रहेंगे। उसके अंदर कोई आटी घोटी नहीं है, पर खाली ऐसे कि अवयवदान करो और दूसरे का जान बचाओ। 1 वर्षापूर्वी यूपीच्या जिल्हा हरदोईतील पालिया गावातून आंतरजातीय विवाह करण्यासाठी पळून आलेल्या विजय शंकर यादव आणि त्याची गर्भवती पत्नी प्रिया उर्फ सुफिया मंसुरी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आरोपी शफीक शमशुद्दीन मंसुरी याला अटक केली आहे। त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून अधिक तपास गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक करत आहेत। तसंच या हत्याकांडात अन्य आरोपींचा सहभाग आहे का याचा देखील पोलीस तपास करत आहेत। शिळ डायगर येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डायगर गाव येथील सागर इमारतीमध्ये 2 महिन्यांपूर्वी राहायला आलेल्या विजय शंकर यादव आणि त्याची पत्नी सुफिया अबरार मंसुरी उर्फ प्रिया यादव यांची 12 तारखेला धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती। खोलीतून दुर्गंधी आल्याने पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतले होते। घरात तपासणी दरम्यान मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना त्यांची ओळख आणि गावाच्या पत्त्याची माहिती मिळाली। गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झालं होतं। स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणि मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने हरदोई जिल्ह्यातील पालिया गावातून मृतक सुफिया उर्फ प्रिया मंसुरी हिचा मानलेला भाऊ आरोपी शफीक मंसुरी याला अटक केली। अटक आरोपी हा मृतक विजयचा मित्र होता, तर सुफियाचा मानलेला भाऊ होता। 2015ला घरातून विजय आणि सुफिया पळाले। त्यांनी विवाह करून 2 महिन्यांपूर्वीच डायघर गावात भाड्याने खोली घेऊन राहत होते। तर विजय आणि सुफियाच्या यशस्वी प्रेमविवाहात आरोपी शफीक मंसुरी यानेच पळून जाण्यात आणि विवाहात मदत केल्याचा आरोप आणि हा संशय सुफियाच्या कुटुंबियांना होता। त्यातच आरोपी शफीक याला सुफिया आवडत होती अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे। शफीक जो आहे, शफीक आणि विजय हे पहिल्यापासूनचे मित्र होते आणि त्यामुळं सुफियाच्या घरच्यांना हा संशय होता की हे लग्न करण्यामध्ये शफीकने त्यांना पाठिंबा दिलेला असणार आहे। त्यामुळं शफीकवर त्यांचं जास्त रोष होता किंवा त्यांचा संशय होता। त्या घटनेतून त्यांनी तो राग मनामध्ये ठेवून शफीकने हा केलेला आहे। याला इन अ वे ऑनर किलिंग म्हणता येईल। 2 महिन्यांपूर्वी डायगर गावात सागर इमारतीत राहायला आलेल्या विजय आणि प्रिया यांच्या निवासाचा पत्ता हा आरोपी शफीक याला मिळाला होता। तो 12 सप्टेंबर रोजी त्यांच्या घरी आला। 12 तारखेला बकरी ईद होती। ईदच्या आतल्या रात्री विजय आणि आरोपी शफीक याने बियर पिली होती। त्यात शफीकने कमी घेतली आणि विजयला जास्त पाजली आणि रात्री झोपेत असताना शफीकने धारदार शस्त्राने विजयचा गळा चिरला होता। त्यानंतर ओरडणाऱ्या गर्भवती सुफीच्या पोटावर वार करत दुहेरी हत्याकांड घडवलं होतं आणि रात्रीच घराला बाहेरून कुलूप लावून त्याने धूम ठोकली होती। त्यानंतर पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेत 15 सप्टेंबर रोजी 2 मृतदेह ताब्यात घेतले होते आणि 17 सप्टेंबर रोजी यूपीतून आरोपी शफीक मंसुरी याला अटक केली। त्याने पोलिसांना गुन्ह्यांची कबुली दिली आहे। दरम्यान या गुन्ह्यात अन्य आरोपींचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत। तर आरोपी शफीकला हत्या करण्यास सुफियाच्या कुटुंबियांनी प्रोत्साहन दिले असल्यास पोलीस त्यांनाही अटक करण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। दरम्यान ऑनर किलिंगबाबत ठोस कारण अद्याप मिळालेलं नसलं तरी पोलिसांनी मंगळवारी त्याला न्यायालयात नेतील आणि त्यानंतर हत्येच्या मागची सूत्र समोर येतील अशी चिन्ह आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांना अवघे 4 ते 5 महिने शिल्लक असताना ठाणे शहरामध्ये
मोठ्या प्रमाणात पक्षांतर होऊ लागले आहे। आजचा दिवस तर ठाणे शहरातील घाऊक पक्षांतर दिवस असं वर्णन केल्यास आश्चर्य वाटायला नको। आज काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बसप याच्यातील नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने ठाणे शहराच्या राजकारणामध्ये आज खऱ्या अर्थाने खळबळ माजली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका मालती पाटील यांनी त्यांचे पती रमाकांत पाटील यांच्यासह आज शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेला जय महाराष्ट्र करणाऱ्या रुचिता राजेश मोरे आणि परिवहन सदस्य असलेल्या राजेश मोरे यांनी आज शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक थांबवत लक्ष्मण टेकमाने यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण आपल्या खांद्यावर घेतला आहे। त्याचप्रमाणे बसपच्या नगरसेविका सुशीला यादव आणि परिवहन सेवेचे विद्यमान सभापती दशरथ यादव यांनी देखील शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाणे शहरातील शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 022 2530 4837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। परिवहन प्रवासियों के सम्मान में राष्ट्रवादी मैदान में असा नारा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परिवहन सेवेच्या विरोधात काल सह्यांची मोहीम राबवण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे श्री कैलास हावळे यांच्या पुढाकाराने या सह्यांच्या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या काही वर्षांमध्ये TMTच्या परिवहन सेवेचं मोठ्या प्रमाणामध्ये कारभार विस्कळीत झाला आहे। त्यामुळे परिवहन सेवा सर्वसामान्य माणसासाठी आता तितकीशी चांगली राहिलेली नाही असा आरोप यावेळेस करण्यात आला। ठाणे परिवहन सेवेत तात्काळ सुधारणा करण्यात यावी, परिवहनच्या बसेसच्या संख्येत वाढ करण्यात यावी आणि बसेसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात यावी, या आणि इतर मागण्या यावेळेस करण्यात आल्या। या ठिकाणी परिवहन सेवेच्या विरोधामध्ये जनआंदोलन स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून पुकारण्यात आलेला आहे। भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या ठाणे महानगरपालिका व त्याचबरोबर सत्ताधारी शिवसेना BJPला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी स्वाक्षरी मोहीमचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियान 19 सप्टेंबरपासून सुरू होत असून त्यासाठी विविध पथकं तयार करण्यात आली आहेत। या पथकांना नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन सहसंचालक पुणे डॉक्टर रोकडे आणि उपसंचालक आरोग्य सेवा डॉक्टर रत्ना रावखांडे यांनी केलं आहे। राज्यातील कुष्ठरोगाचं प्रमाण जास्त असलेल्या 16 जिल्ह्यात हे अभियान राबवण्यात येत असून त्यात ठाणे जिल्हा येतो। प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत हे अभियान राबवण्यात येत आहे। जिल्ह्यात कुष्ठरोगाचं प्रमाण 0.56 दर हजारी एवढं आहे। त्याचप्रमाणे सध्या 15 कुष्ठरुग्ण कार्यरत आहेत। या केंद्राच्या माध्यमातून विकृती प्रतिबंध आणि वैद्यकीय पुनर्वसन अंतर्गत पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, SCR, चप्पल वाटप, स्प्लिट्स, गॉगल, सेल्फ केअर, ब्लँकेट, चादर, आधार कार्डी आदी सुविधा रुग्णांना पुरवण्यात येत आहे। हे अभियान 13 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट, केअर वेलनेस EECP सेंटर। हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा। केवळ 1 महिन्यांची थेरपी, USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन।
केअर वेलनेस EECP सेंटर. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. रेंटल हाऊसिंग अंतर्गत ठाणे महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या सर्व इमारतींच्या ठिकाणी 3 पळांमध्ये व्यवस्थापक नेमण्याबरोबरच या इमारतींच्या ठिकाणी CCTV कॅमेरा बसवण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या वतीने रेंटल हाऊसिंग स्कीम अंतर्गत रस्ता रुंदीकरण तसंच प्रकल्प बाधितांना रेंटल हाऊसिंगमध्ये नाममात्र भाडं आकारून सदनिका वितरित करण्यात येतात. याबाबत त्वरित एक नियमावली तयार करण्याचे आदेश देताना प्रत्येक इमारतीसाठी एक पूर्णवेळ व्यवस्थापक नेमण्यात यावा तसंच सर्व ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्याचे आदेश देखील अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान सर्व इमारतींच्या ठिकाणी पाणी, मलनिस्सारण आणि आरोग्यविषयक सुविधा देण्याबाबत देखील अधिकाऱ्यांना बजावण्यात आलं आहे. रेंटल हाऊसिंगमध्ये राहणाऱ्या व्यक्तींकडून भाड्याच्या 3 पट म्हणजे ₹6,000 सुरक्षा अनामत तसंच निगा देखभाल महिन्याकाठी ₹200 वसूल करण्यात यावे अशी आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत. कामगार नेते श्री शरदराव यांचं नुकतंच निधन झालं. काल त्यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण महानगरपालिका, पनवेल, उरण आणि इतर महानगरपालिकेतील कामगार कर्मचारी, युनियन पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार श्री संजय केळकर, निरंजन डावखरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री सुभाष कानडे, माजी महापौर प्रेमसिंग राजपूत, अशोक राऊळ, माजी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, भाजप सरचिटणीस श्री सचिन केदारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष कामगार नेते श्री रविराव यांनी यावेळी शरदराव यांच्या आठवणींना उजाळा दिला. चळवळीचा दीपस्तंभ हरपल्याने कामगार चळवळीत कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलं. ज्येष्ठ नेते श्री सुभाष कानडे यांनी देखील यावेळेस श्री शरदराव यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने कामगारांचं हित जपणारा लढवय्या नेता हरपला असल्याचं यावेळेस श्री सुभाष कानडे यांनी सांगितलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादाजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.